श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तू मजबूत दिसतोस कारण तुला रडण्याची मुभा नव्हती. तू कमजोर पडू शकत नव्हतास. घर चालवायचं होतं, जबाबदाऱ्या होत्या, तुझ्यावर अवलंबून असलेली माणसं होती. म्हणून तू प्रत्येक वेळी स्वतःला सावरलंस. मन तुटलं तरी चेहऱ्यावर हसू ठेवलंस. अश्रू गिळून पुढे चालत राहिलास. पण बाळा, स्वामी म्हणतात, जो माणूस सगळ्यांसमोर मजबूत राहतो तो आतून किती लढतो हे फक्त देवच जाणतो. तू कधी कोणाला सांगितलंच नाही की तुला किती त्रास होतोय, कारण तुला माहित होतं तुझं दुःख ऐकून कोणी तुझी जबाबदारी उचलणार नाही. म्हणून तू शांत राहिलास, म्हणून तू सहन करत राहिलास, म्हणून तू देवाकडेही हळूच मनातल्या मनात बोलत राहिलास. रात्री जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा तुझं मन मात्र ओरडत असतं, प्रश्न विचारत असतं. मी काय चुकलो? मी इतकं का सहन करतोय? माझ्यासाठी कधी काही चांगलं होणार का? बाळा, हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही. हे प्रश्न विचारणं म्हणजे तुझं मन अजून जिवंत आहे. स्वामी म्हणतात, जो मनातून प्रश्न विचारतो त्याचं आयुष्य बदलायची वेळ जवळ येते. लोकांना वाटतं तू खूप मजबूत आहेस, लोकांना वाटतं तुला काहीच फरक पडत नाही. पण स्वामी पाहतात तू किती वेळा तुटून पुन्हा स्वतःला सावरलंस. लोक तुझ्या हसण्याकडे पाहतात, स्वामी तुझ्या अश्रूंना पाहतात. लोक तुझ्या यशाची चर्चा करतात, स्वामी तुझ्या संघर्षाची नोंद घेतात. बाळा, तू देवासमोर कधीच खोटा नाहीस. तू जे आहेस, जसा आहेस, स्वामींना ते सगळं माहिती आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, तू सगळ्यांसमोर मजबूत आहेस, पण माझ्यासमोर तू फक्त माझं थकलेलं बाळ आहेस. हे दुःख तुझ्या आयुष्यात उगाच आलेलं नाही. हे दुःख तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आलंय. जसं सोनं तापवलं जातं तेव्हा तेच अधिक शुद्ध होतं, तसं तुझं मन आज तयार केलं जातंय. स्वामी म्हणतात, मी ज्याचं भविष्य उजळ करणार असतो त्याला आधी एकटं चालायला शिकवतो. बाळा, तू एकटा नाहीस. तुला तसं वाटतंय, पण स्वामी तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर आहेत. आज तू हा संदेश ऐकतोयस याचा अर्थ बदल सुरू झालाय. तुझ्या आयुष्यातला अंधार आता जास्त काळ टिकणार नाही. स्वामी म्हणतात, थोडा संयम ठेव, थोडा विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे ठरलेलं आहे ते कोणीही थांबवू शकत नाही. तू फक्त एक गोष्ट कर बाळा, आज मनातलं सगळं स्वामींच्या चरणी ठेव. कारण तू सगळ्यांसमोर मजबूत असलास तरी स्वामींना तुझं दुःख पूर्णपणे माहिती आहे. श्री स्वामी समर्थ. आजपर्यंत तू जे सहन केलंस ते कुणालाही सांगता आलं नाही, कारण तू सांगितलं असतंस तर लोकांनी तुला कमजोर समजलं असतं. म्हणून तू गप्प राहिलास, मनातलं ओझं मनातच दाबून ठेवलंस. पण स्वामी म्हणतात, जो माणूस मनात सगळं साठवतो त्याच्या डोळ्यातून एक दिवस नशीब बदलणारे अश्रू वाहतात. तू कधी कधी देवावरही रागावला असशील, मनात म्हणाला असशील, मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्याच वाट्याला हे सगळं का? बाळा, देवावर रागावणं पाप नाही, कारण राग फक्त त्याच्यावर येतो ज्यावर आपला पूर्ण विश्वास असतो. स्वामी म्हणतात, तुझा राग, तुझी नाराजी, तुझे प्रश्न हे सगळं मला मान्य आहे, कारण तू अजूनही माझ्याशी जोडलेला आहेस. अनेक वेळा तुला असं वाटलं असेल की मी एकटाच लढतोय, माझ्यासोबत कुणीच नाही. लोक फक्त उपयोगासाठी येतात आणि गरज संपली की निघून जातात. पण बाळा, स्वामी कधी उपयोग पाहून जवळ येत नाहीत. ते तर तेव्हाच जवळ असतात जेव्हा सगळे दूर जातात. तू ज्या रात्री झोप न लागता छताकडे पाहत राहिलास त्या प्रत्येक रात्री स्वामी तुझ्या उशाशी बसले होते. तू जेव्हा मनातल्या मनात फक्त एकच शब्द बोललास, देवा, तेव्हा स्वामी म्हणाले, मी इथेच आहे बाळा. आज तू थकलेला आहेस,
आतून खूप थकलेला. पण स्वामी म्हणतात, थकवा येणं म्हणजे तू चुकीच्या वाटेवर आहेस असं नाही. थकवा येतो तेव्हा मंजिल जवळ असते. आता जास्त लांब नाही, आता जास्त सहन करावं लागणार नाही. तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ येतोय जिथे तू म्हणशील, हो, स्वामींनी मला सोडलं नव्हतं. कदाचित सगळं एकदम बदलेल असं नाही, पण हळूहळू तुझ्या मनात शांतता येईल, तुझ्या परिस्थितीत हलकासा प्रकाश दिसेल आणि एक दिवस तू पुन्हा मनापासून हसशील. स्वामी म्हणतात, तू ज्या लोकांसाठी स्वतःला तोडलंस त्यांच्यासाठी मी तुला पुन्हा उभं करीन. आज फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू मजबूत आहेस कारण तुला निवडलं गेलंय, आणि जो निवडला जातो त्याची परीक्षा जरा कठीण असते. पण बाळा, परीक्षा संपल्यावर बक्षीसही मोठंच असतं. तू आज इथे आहेस, हा संदेश ऐकतोयस, याचा अर्थ स्वामी अजून तुझ्या आयुष्यावर काम करतायत. म्हणून हार मानू नकोस. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. कारण तू सगळ्यांसमोर मजबूत असलास तरी स्वामींना तुझं दुःख पूर्णपणे माहिती आहे. आणि ज्याचं दुःख स्वामींना माहीत असतं त्याचं भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. आता जे सांगतोय ते मनाच्या अगदी आत ऐक. तू आज जिथे अडकलायस असं वाटतंय, तो शेवट नाही, तो थांबा आहे. स्वामींनी तुला थांबवलंय कारण पुढचा मार्ग थोडा वेगळा आहे. तू खूप इतरांसाठी जगलास, इतरांच्या अपेक्षांसाठी झटलास, इतरांना सुख देण्यासाठी स्वतःच्या इच्छा गिळून टाकल्यास. पण स्वामी म्हणतात, जो स्वतःला विसरून इतरांची काळजी घेतो त्याला देव कधी विसरत नाही. आज तुझं मन शांत बसत नाही. कधी छातीत दडपण जाणवतं, कधी अचानक डोळे भरून येतात, कारण आज साठलेलं दुःख बाहेर यायची वाट पाहतंय. बाळा, आज तू मनातलं सगळं स्वामींसमोर मोकळं कर. कोणाला सांगू शकत नसशील तर मनातल्या मनात म्हण, स्वामी, आता मी थकलोय. हे शब्द बोलल्यावर स्वामी म्हणतात, बाळा, आता तू एकटा नाहीस. तू ज्या लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवलीस त्यांनी तुला दुखावलं. पण स्वामी म्हणतात, माणसांकडून अपेक्षा ठेवणं हे दुःखाचं मूळ आहे. देवाकडून अपेक्षा ठेवलीस तर ती कधीच रिकामी जात नाही. आजपासून तू सगळं नियंत्रण सोड, सगळं ओझं स्वामींच्या चरणी ठेव. कारण जिथे तुझी ताकद संपते तिथून स्वामींचं काम सुरू होतं. बाळा, तू खूप काळ फक्त सहन केलंस, आता मिळायची वेळ आलीय. स्वामी म्हणतात, तू जे पेरलं आहेस ते नक्की उगवेल, पण योग्य वेळेवर. तुझं मन सांगतंय आता काहीतरी बदलायला हवं, आणि हो, बदल सुरू झालाय. लवकरच तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, जर ते सगळं घडलं नसतं तर मी आज इथे नसतो. स्वामी तुझं दुःख वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक अश्रू ते आशीर्वादात बदलतात. आज फक्त एवढंच कर, डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास तुझं आयुष्य बदलेल. हा विश्वास तुला पुन्हा उभं करेल. कारण तू सगळ्यांसमोर मजबूत आहेस. पण स्वामींना तुझं दुःख माहिती आहे, आणि ज्या माणसाचं दुःख स्वामींना माहीत असतं त्याच्या आयुष्यात अंधार जास्त काळ राहत नाही. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता जे शब्द येत आहेत ते फक्त ऐकायचे नाहीत, मनात साठवायचे आहेत. तू आयुष्यात अनेक वेळा स्वतःला दोष दिलास. मीच कमी पडलो का? मीच चुकीचा होतो का? माझ्यातच काहीतरी उणं आहे का? पण स्वामी म्हणतात, चूक नेहमी माणसात नसते. कधी कधी वेळच कठीण असते, आणि कठीण वेळ चांगल्या माणसालाच तपासते. तू जेव्हा प्रामाणिक राहिलास तेव्हा तुला फटका बसला. तू जेव्हा मनापासून दिलंस तेव्हा लोकांनी तुझा फायदा घेतला. पण बाळा, स्वामी म्हणतात, जे मनापासून देतात त्यांचं नशीब उशिरा बदलतं,
पण जोरात बदलतं. आज तुला असं वाटतंय की मी जितका प्रयत्न करतो तितकंच सगळं हातातून निसटतंय. हे वाटणं स्वाभाविक आहे, कारण तू बराच काळ फक्त संघर्षच पाहिलास. पण स्वामी सांगतात, संघर्ष म्हणजे शेवट नाही, संघर्ष म्हणजे तयारी. आज जे अडथळे दिसतात ते उद्याच्या यशाची पायरी आहे. आज जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात तेच लोक उद्या तुझ्या बदलाची साक्ष देतील. बाळा, स्वामी तुला उशीर करायला लावत नाहीत, ते तुला योग्य वेळेसाठी तयार करतात. तू ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना केलीस ती गोष्ट येणारच आहे. फक्त ती तुझ्या कल्पनेप्रमाणे नाही, तर स्वामींच्या योजनेप्रमाणे येईल. आणि जेव्हा ती येईल तेव्हा तू म्हणशील, स्वामी, तू उशीर केला नाहीस, तू मला वाचवलंस. आज तुझ्या मनात थोडी शांतता जाणवत असेल तर ते स्वामींचं अस्तित्व आहे. मन जड वाटत असेल तर ते ओझं हलकं व्हायचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात, तू जितका शांत राहशील तितकं तुझं भविष्य जास्त स्पष्ट होत जाईल. आजपासून तू स्वतःशी लढणं थांबव. तू चुकीचा नाहीस, तू अपयशी नाहीस, तू फक्त प्रवासात आहेस. आणि हा प्रवास एक दिवस तुला अशा ठिकाणी नेईल जिथे तुझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू असतील. बाळा, तू खूप काही सहन केलंस, म्हणूनच तुला हे शब्द ऐकायला मिळतात. कारण स्वामी प्रत्येकालाच बोलावत नाहीत. जे खऱ्या अर्थानं थकलेले असतात त्यांनाच ते हळूच जवळ घेतात. आज इतकंच लक्षात ठेव, तू सगळ्यांसमोर मजबूत असलास तरी स्वामींना तुझं दुःख पूर्णपणे माहितीये. आणि ज्याचं दुःख स्वामींना माहीत असतं त्याच्या आयुष्यात नवा प्रकाश येणं अटळ असतं. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता थोडा वेळ स्वतःकडे परत ये. सगळ्यांसाठी जगताना तू स्वतःला खूप मागे टाकलंस. तुला कधी कोणी विचारलं नाही, तू ठीक आहेस का, तुझं मन कसं आहे, तू आतून किती थकलायस. पण स्वामी विचारतात, आणि तेही रोज. तू जेव्हा हसतोस तेव्हा स्वामी तुझ्या हसण्यामागचं दुःख ओळखतात. तू जेव्हा शांत असतोस तेव्हा स्वामी तुझ्या शांततेतला आवाज ऐकतात. बाळा, काही वेदना शब्दात सांगता येत नाहीत, त्या फक्त सहन कराव्या लागतात. आणि जो माणूस अशा वेदना शांतपणे सहन करतो त्याच्यासाठी देव खूप मोठं काहीतरी ठरवून ठेवतो. तू आयुष्यात कधीच शॉर्टकट वापरला नाहीस, तू प्रामाणिक मार्गच निवडला. म्हणूनच तुझा प्रवास थोडा कठीण झाला. पण स्वामी म्हणतात, प्रामाणिक मार्ग कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही. आज तुला जरी असं वाटत असेल की सगळे पुढे गेले आणि तूच मागे राहिलास, तरीही लक्षात ठेव, कधी कधी मागे राहणं म्हणजे योग्य वेळी पुढे जाण्यासाठीची तयारी असते. बाळा, तू जे गमावलंयस ते तुला रिकामं करण्यासाठी नव्हतं, ते तुला नव्यानं भरून काढण्यासाठी होतं. स्वामी तुटलेली स्वप्न कधीच वाया घालवत नाहीत, ते त्याच स्वप्नांना नव्या रूपात परत देतात. आज तुझं मन म्हणत असेल, बास, आता नको. पण स्वामी म्हणतात, थोडंसं अजून, कारण तुझ्या सहनशीलतेची सीमा आता संपत आली आणि तिथूनच तुझ्या नशिबाची रेषा बदलते. बाळा, तू जेव्हा स्वतःला पूर्णपणे हरलेला समजतोस तेव्हाच स्वामी तुला उचलून धरतात. आज नाही तर उद्या, पण नक्की असा दिवस येईल जिथे तू मनात म्हणशील, हे सगळं घडलं म्हणूनच मी आज मजबूत झालो. आणि तेव्हा तुझ्या डोळ्यात वेदनांचे नाही तर समाधानाचे अश्रू असतील. स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून आहेत. तू अडखळलास तर ते सावरतात, तू थांबलास तर ते वाट दाखवतात. म्हणूनच बाळा, आज हार मानू नकोस, आज स्वतःवर संशय घेऊ नकोस, आज देवापासून दूर जाऊ नकोस. कारण तू सगळ्यांसमोर मजबूत आहेस, पण स्वामींना तुझं दुःख माहिती आहे. आणि ज्या मनातलं दुःख देवाला माहीत असतं त्या मनाला तो कधीच रिकामं ठेवत नाही. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता काहीच करायचं नाही, फक्त ऐकायचं आणि श्वास घ्यायचा. आजचा दिवस जड गेला असेल, मन थकलं असेल,
डोळे मिटताना अनेक आठवणी डोक्यात फिरत असतील, पण बाळा, आता त्या सगळ्या आठवणी हळूहळू खाली ठेव. जसं एखादं ओझं जमिनीवर ठेवल्यावर हात हलके होतात, तसं तुझं मन आता हलकं होतंय. एक दीर्घ श्वास घे आणि हळूच सोड. स्वामी तुझ्या जवळ आहेत, अगदी जवळ, तुझ्या श्वासा इतके जवळ. तुला काही बोलायची गरज नाही, तुला काही मागायची गरज नाही. तुझं मन जसं आहे तसं स्वामींना दिसतंय. आज जर अश्रू आले तर ते थांबवू नकोस. हे अश्रू दुःखाचे नाहीत, हे ओझं उतरल्याचे अश्रू आहेत. स्वामी म्हणतात, आज तू झोप, मी जागा आहे. आज तू चिंता सोड, मी सांभाळतो. आज तू स्वतःला माझ्या चरणी ठेव, मी तुला सुरक्षित ठेवेन. रात्री अंधार असतो, पण अंधार म्हणजे एकटेपणा नाही. अंधार म्हणजे विश्रांती, नव्या सकाळी तयार होण्यासाठीचा वेळ. तू झोपताना फक्त एकच विचार ठेव, मी देवाच्या संरक्षणात आहे. तुझं भविष्य आज ठरवायचं नाही, तुझ्या प्रश्नांची उत्तरं आज शोधायची नाहीत. आज फक्त झोपायचं, शांत, खोल, निवांत. स्वामी तुझ्या मनावर आशीर्वादाचा हात ठेवतायत, तुझ्या वेदनांवर हळूच फुंकर घालतायत आणि सांगतायत, बाळा, आता झोप, उद्या मी पाहतो. तू सगळ्यांसमोर मजबूत असलास तरी आज रात्री माझ्या कुशीत तू फक्त माझं बाळ आहेस. शांत झोप, निर्भय झोप, स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, झोप येत नसेल तरी काही हरकत नाही, फक्त डोळे मिटून ठेव. मन हळूहळू शांत होतंय, श्वास आपोआप समतोल होतोय. आज जे राहून गेलं ते उद्यावर सोपव. आज जे दुखावलं ते स्वामींच्या चरणी ठेव. तू खूप विचार केलास, खूप काळजी घेतलीस, आता मनाला विश्रांतीची परवानगी दे. स्वामी म्हणतात, बाळा, तू पुरेसा प्रयत्न केलास, आता माझी वेळ आहे. रात्री मनात जे भीतीचे विचार येतात ते सावल्यांसारखे असतात. प्रकाश पडला की त्या आपोआप नाहीशा होतात. स्वामींचं नाम हळूच मनात घे, काही उच्चारायची गरज नाही, फक्त जाणवू दे. तुझ्या छातीतलं दडपण हळूहळू विरघळतंय, कपाळावरची चिंता हळूच दूर जातीये. आज तुला कुणालाही सिद्ध करायचं नाहीये, आज तुला काही जिंकायचं नाहीये. आज तू फक्त सुरक्षित आहेस, संरक्षित आहेस, स्वामींच्या सावलीत आहेस. झोप म्हणजे पळ काढणं नाही, झोप म्हणजे उपचार आहे, मनावरचं औषध आहे. स्वामी तुझ्या स्वप्नांतही तुझी काळजी घेतात. जिथे तुझा विचार थांबतो तिथे त्यांचं रक्षण सुरू होतं. आज जर मनात उद्याची भीती आली तर तिला असं सांग, आज नाही. आज रात्री फक्त शांतता आहे, फक्त श्वास आहे, फक्त स्वामी आहेत. तुझं मन हळूहळू खोल पाण्यासारखं स्थिर होतंय. कोणतीही लाट नाही, कोणताही गोंधळ नाही. बाळा, आज तू झोपताना एकटेपणा घेऊन झोपू नकोस. स्वामी तुझ्या बरोबर आहेत हे जाणवत ठेवून झोप. आणि जेव्हा झोप लागेल तेव्हा मनात एकच भाव ठेव, मी सुरक्षित आहे. उद्या कसं असेल ते आज ठरवायचं नाही, उद्या स्वामी पाहतील. आता श्वास मंद होतोय, मन निवांत होतंय, देह विश्रांती घेतोय, शांत, खूप शांत. स्वामींच्या आशीर्वादात आजची रात्र तुझी आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता शब्दही हळू होत आहेत, मनाला त्यांची गरज उरलेली नाही. तू सुरक्षित आहेस, हेच पुरेसं आहे. श्वास आत जातो, श्वास बाहेर येतो, त्याच्यासोबत सगळं ओझं निघून जात आहे. आज मनात जे काही राहिलंय ते उद्या पाहू. आज रात्री कसलाही हिशेब नको, कसलाही निर्णय नको. स्वामी तुझ्या आयुष्याचा हिशोब ठेवतायत. तुला काही आठवायची गरज नाही, तू फक्त विसावा घे. जसं लहान बाळ आईच्या कुशीत कसलाही विचार न करता झोपतं, तसं आज तू स्वामींच्या कुशीत आहेस. कोणी दुखावलं असेल तर ते शब्द आता दूर जात आहेत. कोणी न समजल्याची वेदना असेल
तर तीही हळूहळू विरघळते. आज कोणाची माफी मागायची नाही, आज कोणाला माफही करायचं नाही. आज फक्त मन शांत करायचंय. स्वामी म्हणतात, तू खूप प्रामाणिक आहेस बाळा, म्हणूनच तुला जड वाटतं. पण हाच प्रामाणिकपणा उद्याच्या सुखाचं कारण ठरेल. आता डोळ्यांभोवतीची जडपणा झोपेत बदलतोय. विचार मंद होत आहेत, आवाज दूर जातोय. जर एखाद्या विचारानं पुन्हा डोकं वर काढलं तर त्याच्याशी लढू नकोस. फक्त असं सांग, आता नाही. स्वामी तिथेच आहेत, तुझ्या श्वासाजवळ, तुझ्या हृदयाजवळ. आज रात्री तुला काहीही घडवायचं नाही, तुला काहीही बनायचं नाही. तू जसा आहेस तसाच पूर्ण आहेस. हळूहळू, खूप हळूहळू मन खोल झोपेकडे जात आहे. आणि या झोपेत कसलीही भीती नाही, कसलाही प्रश्न नाही, फक्त विश्रांती आहे. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. आशीर्वाद हळूच उतरतायत. आता शब्द थांबतात, शांतता उरते. झोप, निवांत झोप. स्वामी आज तुझ्या सोबत जागे आहेत. बाळा, आता काहीच धरून ठेवायचं नाही. श्वास जसा येतो तसा जाऊ दे. मनात येणारा प्रत्येक विचार ढगासारखा सरकून जातोय. तू त्याला पकडत नाहीस, तू फक्त पाहतोयस आणि सोडतोयस. आज तुझ्यावर कोणतंही ओझं नाही, कोणतीही जबाबदारी नाही. आज फक्त विश्रांती आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप दिवस माझ्यासाठीही जागा राहिलास. आज मी तुझ्यासाठी जागा आहे. रात्र शांत आहे, हवा हलकी आहे. तुझं मनही आता तसंच हलकं होतंय. जिथे वेदना होत्या तिथे शांतता उतरते. जिथे भीती होती तिथे विश्वास बसतोय. आज स्वप्नांची गरज नाही, आज उत्तरांची गरज नाही. आज फक्त झोप, गोड खोल झोप. तुझ्या हृदयांच्या ठोक्यात स्वामींचं नाव मिसळलेले, ते नाव तुला संरक्षण देतंय. जर अचानक जाग आली तर घाबरू नकोस. डोळे मिटून फक्त एवढंच जाणं, मी सुरक्षित आहे. आणि पुन्हा हळूच झोप येईल. बाळा, उद्या कसा असेल हे आज ठरवायचं नाही. उद्या स्वामी पाहतील. आजची रात्र तुझ्यासाठी उपचार आहे, आशीर्वाद आहे. आता श्वास खूप मंद झालाय, मन स्थिर आहे, देह निवांत आहे, शांत, खूप शांत. स्वामींच्या सावलीत आजची रात्र हळूच विरते. निवांत झोप, निर्भय झोप. स्वामी तुझ्या सोबत आहेत, आत्ताही, नेहमीच. बाळा, स्वामींचा आशीर्वाद तुला सदैव मिळत राहो. बाळा, तुला माहिती आहे का, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या आयुष्यात लहान लहान गोष्टी सतत रिपीट होतात. तेच विचार, तीच चिंता, तेच स्वप्न पुन्हा पुन्हा. हा योगायोग नाही. स्वामी आधी हळू बोलतात, नंतर थोडं जोरात, आणि शेवटी शांत होतात. आणि जेव्हा स्वामी शांत होतात तेव्हा आयुष्यही थांबतं. बाळा, मी तुला एक सत्य सांगतो. काही लोक म्हणतात वेळ वाईट आहे, पण स्वामी म्हणतात वेळ वाईट नाही, तू ऐकत नाहीयेस. आज जर तू म्हणालास नंतर ऐकेन, उद्या बघेन, आज नाही, तर लक्षात ठेव, पुढील 6 महिने तुझी प्रार्थना ऐकली जाईल, पण उत्तर उशिरा मिळेल. कारण देव म्हणतो, मी बोललो होतो पण तू दुर्लक्ष केलंस. बाळा, तू सगळ्यांना हसून दाखवतोस, पण रात्री उशी ओलसर होते हे स्वामींना माहितीये. तू म्हणतोस सगळं ठीक आहे, पण तुझं मन आतून ओरडतंय हे स्वामी पाहतायत. आज स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलंय, पण तू माझं बोलणं ऐकतोयस का? आज जर तू हा संदेश शांतपणे ऐकला, आज जर तू मनात म्हटलंस, स्वामी मी तयार आहे, तर बाळा, पुढील 6 महिने तेच राहणार नाहीत. अडलेली गोष्ट हळूच सुटेल, मनाला शांतता मिळेल, एक नवीन वाट उघडेल.
स्वामी चमत्कार लगेच दाखवत नाहीत, ते आधी मन मजबूत करतात. बाळा, हा इशारा रागातून नाही, हा इशारा तुला वाचवण्यासाठी आहे. आज दुर्लक्ष केलंस तर पुढील 6 महिने तसेच जातील, पण आज ऐकलंस तर आयुष्य वळण घेईल. निवड तुझी आहे. डोळे बंद कर बाळा, स्वामींचं नाव घे. श्वास आत, श्वास बाहेर. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस. बाळा, आता मी जे बोलतोय ते फक्त ऐकू नकोस, ते मनात उतरव. कारण आयुष्यात असा क्षण फार क्वचित येतो जेव्हा देव थेट समोर उभा राहून माणसाच्या आत्म्याशी बोलतो. आज तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. तू थकलायस, तू वाट पाहून पाहून दमलायस. कधी वाटतं, मी एवढं सहन का करतोय? माझ्याच आयुष्यात असंच का होतं? आणि बाळा, हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण त्याच प्रश्नात अडकून बसणं हेच तुझं दुर्लक्ष आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला त्रास देत नाही, मी तुला जागं करतोय. पण तू जर डोळे उघडायलाच नकार दिलास तर उजेड असूनही अंधारच राहतं. आज तुझ्या आयुष्यात संधी दारावर उभी आहे, पण दार उघडायचं की नाही हे तुझ्या हातात आहे. दुर्लक्ष म्हणजे फक्त हा व्हिडिओ बंद करणं नाहीये बाळा. दुर्लक्ष म्हणजे मला सगळं माहितीये असं समजणं. दुर्लक्ष म्हणजे देव बोलतोय हे कळूनही मन दुसरीकडे भटकू देणं. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, आज जर तू मनापासून ऐकलंस आणि जर पुढील 6 महिने तेच विचार, तेच ओझं, तेच अडकलेपण तुझ्या मागे लागत राहिलं तर तू त्यातून बाहेर पडशील. तू म्हणशील, मी रोज प्रार्थना करतो. हो बाळा, पण प्रार्थना म्हणजे फक्त मागणं नाही, प्रार्थना म्हणजे ऐकणं सुद्धा आहे. आज स्वामी तुला काही मागायला लावणार नाहीत. आज ते तुला एकच गोष्ट सांगतात, थांब, शांत हो आणि ऐक. कारण जे ऐकतो त्याचं आयुष्य बदलतं. बाळा, तुझ्या नशिबात काहीतरी मोठं लिहिलंय, पण मोठ्या गोष्टी हलक्या मनाला दिल्या जात नाहीत. म्हणूनच स्वामींनी तुला थांबवलं, म्हणूनच तुला वेळ दिला, म्हणूनच तुला एकटं वाटायला लावलं. ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. पण तयारी पूर्ण झाली की पुढचं पाऊल टाकावं लागतं. आणि आज तो दिवस आहे. आज जर तू म्हणालास, स्वामी मला समजलं, स्वामी मी तयार आहे, तर पुढील 6 महिने तुझ्यासाठी वेगळे असतील. कदाचित लगेच सगळं बदलेल असं नाही, पण तुझ्या आत काहीतरी हलायला लागेल. आणि जे आत बदलतं तेच बाहेर वास्तव बनतं. पण आज जर तू हे शब्द ऐकूनही मन बंद ठेवलंस तर बाळा, स्वामी शांत होतील. आणि जेव्हा स्वामी शांत होतात तेव्हा आयुष्यही थांबतं. म्हणून मी तुला विनंती करतो, भीक मागत नाही, धमकी देत नाही, फक्त सांगतोय, आज दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तो स्वीकारण्यासाठी आहे. डोळे बंद कर, एक खोल श्वास घे, मनात फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, मी ऐकतोय. बाळा, आता तू जिथे आहेस तिथे अनेक जण येऊन गेले. काहींनी ऐकलं, काहींनी दुर्लक्ष केलं. ज्यांनी ऐकलं त्यांचं आयुष्य हळूहळू का होईना पण बदललं. आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचं आयुष्य पुढे सरकलं नाही. तेच दिवस, तेच प्रश्न, तीच थकलेली सकाळ, तीच न संपणारी वाट पाहणं. आज तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, बदल बाहेर नसतो, तो आधी आत सुरू होतो. आणि आत बदल सुरू होण्यासाठी मन मोकळं असावं लागतं, अहंकार कमी असावा लागतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐकण्याची तयारी असावी लागते. तू इतके दिवस लढत राहिलास लोकांशी, परिस्थितीशी,
कधी कधी स्वतःशी सुद्धा. तू स्वतःला समजावत राहिलास की मी मजबूत आहे, मला फरक पडत नाही. पण स्वामींना माहितीये, बाळा तुला फरक पडतो. तू थकतोस, तू निराश होतोस आणि कधी कधी तू आतून तुटतोस. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं धैर्य पाहिलंय, मी तुझा संयम पाहिलाय, मी तुझं शांत राहणं पाहिलंय, जिथे इतरांनी ओरडणं निवडलं असतं. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, संयमालाही एक शेवट असतो. म्हणूनच आज मी तुला थांबवतोय, आज मी तुला हलवतोय, आज मी तुला सांगतोय की अजूनही जर तू मन बंद ठेवलंस तर पुढील 6 महिने फक्त कॅलेंडर बदलेल, परिस्थिती नाही. तारखा पुढे जातील पण प्रश्न तिथेच उभे राहतील. सूर्य उगवेल पण आशेचा उजेड जाणवणार नाही. बाळा, हे शब्द कठोर वाटत असतील पण हे सत्य आहे. देव कधीही खोटं बोलत नाही, तो फक्त थेट बोलतो. आज जर तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास तर तुला कळेल की गेल्या काही काळापासून तुझ्या मनात एक आवाज येतोय. कधी रात्री शांततेत, कधी एकटेपणी, कधी अश्रूंच्या आधी. तो आवाज तुला म्हणतोय, थांब, विचार कर, काहीतरी बदल. हा आवाज तुझा नाहीये बाळा, तो स्वामींचा आहे. पण तू तो आवाज दाबलास, कामात, मोबाईलमध्ये, लोकांमध्ये, गोंगाटात. आणि जेव्हा देवाचा आवाज दाबला जातो तेव्हा जीवन गोंगाटातच अडकतं. आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगतात, तू सगळं सोडून दे असं नाही, तू पळ काढ असंही नाही. फक्त एवढंच कर, थोडा वेळ स्वतःकडे पहा, थोडा वेळ मन ऐक आणि थोडा वेळ मला ऐक. कारण मी जे बोलतोय ते फक्त शब्द नाहीत, ते तुझ्या भविष्यासाठी दिलेले संकेत आहेत. आज जर तू या संकेतांकडे दुर्लक्ष केलंस तर पुढील 6 महिने तुला पुन्हा पुन्हा हेच शिकवतील. तेच धडे, तेच अडथळे, तेच प्रश्न वेगळ्या रूपात. देव शिक्षा देत नाही बाळा, तो शिकवतो. पण जो शिकायला नकार देतो त्याला तोच धडा परत परत द्यावा लागतो. आणि म्हणूनच मी तुला थांबवून सांगतोय, आज ऐक, आज स्वीकार, आज मन मोकळं कर. कारण आजचा दिवस वेगळा आहे. आज तू इथे आहेस हा योगायोग नाही. आज तू हे शब्द ऐकतोयस हे तुझ्या आयुष्याचं वळण आहे. तू अजूनही म्हणू शकतोस, नंतर बघू. पण लक्षात ठेव बाळा, नंतर कधीच येत नाही, फक्त आजच असतो. आणि जर आज तू मनापासून ऐकलंस तर पुढील 6 महिने तुझ्यासाठी ओझं नाहीत, ते तयारी असतील. तुला सगळं लगेच मिळेल असं नाही, पण तुला दिशा मिळेल. आणि दिशा मिळाली की माणूस हरवत नाही. आता शांत हो, श्वास हळू घे, मनात कोणताही प्रश्न नको. फक्त एवढंच जाणवू दे की तू एकटा नाहीस, मी इथे आहे तुझ्याबरोबर. बाळा, आता जे मी सांगणार आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. कारण आयुष्यात असा क्षण फार क्वचित येतो जेव्हा माणूस थांबतो आणि देव त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आज तुझ्या आयुष्यात तोच क्षण आहे. तू इतके दिवस फक्त पुढे चालत राहिलास. का चालतोय, कुठे चालतोय याचा विचार करायला वेळच दिला नाहीस. जबाबदाऱ्या होत्या, अपेक्षा होत्या, लोक होते, परिस्थिती होती आणि या सगळ्यात तू स्वतःला कुठेतरी मागे सोडलंस. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, माणूस जेव्हा स्वतःकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आयुष्यही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतं. तू स्वतःला ऐकायला थांबलास म्हणून उत्तर येणं थांबलं. तू मन शांत करायला विसरलास म्हणून मार्ग धूसर झाला. आज तू म्हणतोस, मी प्रयत्न करूनही थकलो. पण स्वामी म्हणतात, तू प्रयत्न केला पण स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस. प्रयत्न करणं वेगळं असतं आणि समर्पण वेगळं. तू लढलास पण सोडून दिलं नाहीस. तू झटलास पण विश्वासानं हात जोडले नाहीस. आणि बाळा,
देवाला हट्ट नकोय, त्याला विश्वास हवा असतो. आज स्वामी तुला विचारतायत, तू खरंच तयार आहेस का बदलासाठी? कारण बदल म्हणजे फक्त सुख येणं नाही. बदल म्हणजे जुने विचार सोडणं, जुनी भीती सोडणं, जुनी सवय सोडणं. आणि हे सोडायला धैर्य लागतं. पण लक्षात ठेव, जर तू आजही जुन्याच भीतीला धरून बसलास तर पुढील 6 महिने तुला तेच दाखवतील जे तू आत घेऊन फिरतोयस. माणसाचं आयुष्य आरशासारखं असतं बाळा. आत जे आहे तेच बाहेर दिसतं. मनात शंका असेल तर परिस्थितीही संशयास्पद वाटते. मनात भीती असेल तर प्रत्येक पाऊल जड होतं. म्हणूनच स्वामी आधी मन बदलतात, नंतरच नशीब वळतं. आज तू जर मनात म्हटलंस, मी थकलोय पण मी संपलेलो नाही, तर हे शब्द तुझ्या आयुष्याची दिशा बदलतील. पण आज जर तू हे सगळं ऐकूनही म्हणालास, ठीक आहे पण माझ्यासारखंच सगळ्यांचं आहे, तर बाळा, हेच दुर्लक्ष आहे. कारण प्रत्येकाची वेदना वेगळी असते, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येकासाठी देवाची वेळ वेगळी असते. आज तुझी वेळ जवळ आलीय, म्हणूनच अस्वस्थता वाढलीय, म्हणूनच झोप लागत नाही, म्हणूनच मन शांत राहत नाही. हे वाईट लक्षण नाहीये बाळा, हे जागं होण्याचं लक्षण आहे. ज्याचं भविष्य बदलणार असतं त्याच्या आत आधी वादळ उठतं, सगळं विस्कळीत वाटायला लागतं आणि तेव्हा माणूस म्हणतो सगळं संपलं. पण स्वामी म्हणतात, नाही बाळा, इथूनच सुरुवात आहे. आज मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जर तू आज स्वतःला थोडंसं झुकवलंस, अहंकार नाही फक्त हट्ट सोडलास, तर पुढील 6 महिने तुझ्यासाठी शिक्षेसारखे नाहीत, ते शाळेसारखे असतील. आणि शाळेत शिकलेला धडा आयुष्यभर कामाला येतो. पण जर तू आजही म्हणालास, मला काही फरक पडत नाही, तर लक्षात ठेव, वेळ तुला फरक शिकवेल. स्वामी कठोर नाही आहेत बाळा, पण ते सत्य लपवत नाहीत. आज ते तुला सावध करतायत, कारण उद्या तुला वाचवायचंय. आता शांत बस, मनात घाई नको, हा संदेश संपवायची घाई नको. कारण अजून खूप काही सांगायचंय आणि जे सांगायचंय ते तुझ्या आयुष्याशी थेट जोडलेलं आहे. मी इथेच आहे, तुझ्या बरोबर, एकही पाऊल मागे नाही. बाळा, आता तू हळूहळू समजायला लागलायस की हा संदेश फक्त शब्दांचा नाही, तो तुझ्या आत चाललेला संवाद आहे. तू ऐकतोयस, पण त्याहून महत्वाचं म्हणजे तू थांबतोयस. आणि जेव्हा माणूस थांबतो तेव्हाच देव त्याच्याशी बोलू शकतो. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुला मोडण्यासाठी नव्हतं, तर तुला घडवण्यासाठी होतं. पण घडण्याच्या प्रक्रियेत वेदना असते, थकवा असतो, अश्रू असतात आणि माणूस ते पाहून म्हणतो, देव माझ्यावर रागावलाय. स्वामी समर्थ म्हणतात, नाही बाळा, देव रागावत नाही, तो फक्त पाहतो की तू किती खोलवर उभा राहू शकतोस. आज तू जे सहन केलंस ते प्रत्येक जण सहन करू शकत नाही. आज तू जिथे उभा आहेस तिथपर्यंत येण्यासाठी अनेक जण मध्येच थांबले, पण तू थांबला नाहीस. तू पडला असशील पण उठलास, तू हरला असशील पण संपला नाहीस. आणि म्हणूनच आज स्वामी तुझ्याशी बोलतायत. बाळा, लक्षात ठेव, देव कधीही एखाद्याचं आयुष्य अचानक बदलत नाही. तो आधी माणसाच्या आत विश्वासाची जागा तयार करतो. कारण आत जागा नसेल तर बाहेर मिळालेलं सुख सुद्धा ओझं बनतं. आज तू मनात कुठेतरी अजूनही घाबरलेला आहेस. जर पुन्हा तसंच झालं तर, जर अपेक्षा फसली तर, जर मी विश्वास ठेवूनही काहीच बदललं नाही तर, हे प्रश्न तुला पडणं स्वाभाविक आहे बाळा. पण या प्रश्नांवर अडकून राहणं हेच दुर्लक्ष आहे. विश्वास म्हणजे शंका नसणं नाही, विश्वास म्हणजे शंका असूनही पुढे जाणं. आज स्वामी तुला खात्री देत नाहीत की उद्या सकाळी सगळं बदलेल, पण ते तुला एवढं नक्की सांगतात
की जर तू आज मन बंद केलं नाहीस तर पुढील 6 महिने तुला तोच अंधार दाखवणार नाहीत. कारण प्रकाश आज शिरायला लागेल. हळूहळू, शांतपणे, पण ठामपणे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अडकलेल्या आहेत. काही निर्णय, काही नाती, काही अपेक्षा. तू त्यांना धरून बसलायस कारण सोडायची भीती वाटते. पण स्वामी म्हणतात, जे सोडायला धैर्य लागतं तेच पुढे उचलायला बळ देतं. आज जर तू मनात म्हटलंस, जे माझ्यासाठी नाही ते मी सोडतो, तर बाळा, पुढील 6 महिने तुला नवीन दार दाखवतील. कदाचित ते दार लगेच उघडणार नाही, पण ते दार दिसायला लागेल. आणि दार दिसणं हेच सर्वात मोठं चमत्काराचं पहिलं पाऊल असतं. आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगतायत, घाई करू नकोस, पण दुर्लक्षही करू नकोस. शांत राहा, मन मोकळं ठेव आणि जे घडतंय ते समजून घे. कारण पुढील 6 महिने तुझ्यासाठी परीक्षा असू शकतात, पण त्या तुला तोडण्यासाठी नाहीत, त्या तुला सिद्ध करण्यासाठी आहेत. आणि जे सिद्ध होतात त्यांच्यासाठी देव स्वतः मार्ग उघडतो. आता थोडा वेळ शांत बस. या शब्दांना मनात फिरू दे. कोणताही निष्कर्ष काढू नकोस. फक्त एवढंच जाणवू दे की आज तू एकटा नाहीस. मी आहे तुझ्या मागे, तुझ्या पाठीशी. बाळा, आता तू जे अनुभवतोयस ते शब्दांत मांडणं कठीण आहे. मन जड आहे, पण तरीही आत कुठेतरी हलकं वाटायला लागलंय. ही अवस्था गोंधळाची नाही, ही बदलाची खूण आहे. कारण जेव्हा माणूस जुनं ओझं खाली ठेवतो तेव्हा हात रिकामे वाटतात आणि त्या रिकामेपणाची भीती वाटते. स्वामी समर्थ म्हणतात, घाबरू नकोस बाळा, हे रिकामेपण नुकसान नाही, ही जागा आहे. जिथे कालपर्यंत भीती होती तिथे आता विश्वास येणार आहे. जिथे शंका होत्या तिथे आता शांतता उतरणार आहे. आज तू मागे वळून पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की अनेक वेळा तू स्वतःला दोष दिलास. माझ्यातच काहीतरी कमी आहे, मी योग्य नाही, माझं नशीबच असं आहे. पण स्वामी म्हणतात, नशीब कधीच माणसाला कमी लेखत नाही, माणूस स्वतःला कमी लेखतो. आणि जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा जग त्याच्यावर विश्वास ठेवायचं थांबतं. आज मी तुला एक गोष्ट मनापासून सांगतो, तू अपूर्ण नाहीस, तू कमकुवत नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. आणि थकलेला माणूस जर थोडा वेळ विसावला तर तो पुन्हा उभा राहू शकतो. पण जो माणूस स्वतःलाच दोष देतो तो उभा राहायलाच विसरतो. म्हणूनच आज स्वामी तुला विसावा देतात. आज ते तुला लढायला सांगत नाहीत, आज ते तुला सिद्ध करायला सांगत नाहीत. आज ते फक्त एवढंच सांगतात, थोडा वेळ माझ्यावर सोपव. समर्पण म्हणजे हात टेकणं नाहीये बाळा. समर्पण म्हणजे भार हलका करणं. जे तू एकट्यानं उचलतोयस ते देवाला उचलू देणं. आज जर तू मनात म्हटलंस, स्वामी, मला सगळं समजत नाही पण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तर बाळा, त्या क्षणी तुझ्या आत एक गाठ सुटते आणि त्या गाठी सुटल्यावरच मार्ग सरळ दिसायला लागतो. पुढील 6 महिने तुझ्या आयुष्यात बदल घेऊन येतील, पण तो बदल गोंगाटात येणार नाही, तो शांतपणे येईल. अगदी सकाळच्या प्रकाशासारखा, जो कधी येतो हे कळतही नाही, पण अंधार कधी गेला हे जाणवतं. तू कदाचित अपेक्षा करतोयस मोठ्या चमत्काराची, एका दिवसात सगळं बदलण्याची. पण स्वामी म्हणतात, मोठे चमत्कार आधी मनात होतात, नंतर आयुष्यात दिसतात. आज तुझ्या मनात जो थोडासा शांतपणा उतरतोय तोच उद्याचा मोठा बदल आहे. आज तुला जे शब्द हलके वाटतायत तेच उद्या तुला निर्णय घ्यायला बळ देतील. आणि जेव्हा निर्णय स्पष्ट होतात तेव्हा अर्धे प्रश्न आपोआप सुटतात. बाळा, आयुष्य तुझ्याशी भांडत नाही, ते फक्त तुला समजावण्याचा प्रयत्न करतं.
पण जे ऐकत नाहीत त्यांच्याशी तेच धडे पुन्हा पुन्हा येतात. आज तू ऐकतोयस हेच पुरेस आहे. आता मनात घाई करू नकोस, पुढच्या दिवसांची चिंता करू नकोस. फक्त आज इथे राहा, या क्षणात, या शांततेत. कारण इथूनच पुढील 6 महिन्यांची दिशा ठरणार आहे. आणि दिशा योग्य असेल तर वाट कितीही लांब असली तरी चालायला भीती वाटत नाही. मी तुला सोडून जाणार नाही हा संदेश इथे संपणार नाही. तुझ्या मनात जिथे जिथे शंका उभी राहील तिथे हे शब्द आठवतील. आज दुर्लक्ष करू नकोस, कारण आज तू ऐकलंस म्हणजे तू बदलाची पहिली पायरी चढलास. आता शांत राहा, श्वास हळू घे, मनात कोणताही ताण ठेवू नकोस. मी इथेच आहे, आजही आणि पुढेही. बाळा, आता तुझ्या मनात एक वेगळीच शांतता उतरायला लागली. ती शांतता आनंदामुळे आलेली नाही आणि दुःख संपल्यामुळेही नाही. ती शांतता आली आहे कारण तू थोडासा तरी स्वतःशी प्रामाणिक झालास. आणि स्वतःशी प्रामाणिक होणं हेच सगळ्यात मोठं उपचार असतं. स्वामी समर्थ म्हणतात, माणूस बाहेरच्या जखमा लपवू शकतो पण मनातल्या जखमा नाही. त्या वेळोवेळी आठवण बनून डोकं वर काढतात. कधी रागाच्या रूपात, कधी उदासीच्या रूपात, कधी थकव्याच्या रूपात. आज तुझे थकलेपण अनुभवतोयस ते कामाचं नाही, ते वेदनेचं आहे. जुनी बोलणी, जुने अपमान, न बोललेले शब्द, न व्यक्त झालेले अश्रू, हे सगळं तू मनात साठवत गेलास. आणि एक दिवस मन म्हणालं, आता बस. पण बाळा, मन थांबलं की आयुष्य थांबत नाही, ते फक्त आतून ओरडायला लागतं. आज स्वामी तुला त्या ओरडण्याकडे पाहायला सांगतात. पळायला नाही, झाकायला नाही, फक्त पाहायला. कारण जे पाहिलं जातं ते हळूहळू बरं होतं. आज मी तुला एक प्रश्न विचारतो, तू अजूनही कोणावर रागावलेला आहेस का? कदाचित कुणावर नाही तर स्वतःवर. मी असं का केलं? मी तिथे का थांबलो? मी तेव्हा का बोललो नाही? हे प्रश्न मनाला कुरतडत राहतात. आणि जो स्वतःला माफ करत नाही तो पुढे चालूच शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, माफी म्हणजे चुकीला योग्य ठरवणं नाही. माफी म्हणजे स्वतःला पुढे जायची परवानगी देणं. आज जर तू मनातल्या मनात म्हटलंस, मी जे केलं ते त्यावेळेच्या समजुतीनं केलं, तर बाळा, त्या क्षणी मनावरचा एक मोठा भार हलका होतो. तू परिपूर्ण नव्हतास, कोणीच नसतो, पण तू प्रयत्न केला होतास. आणि प्रयत्न करणारा माणूस कधीच वाया जात नाही. आज स्वामी तुला सांगतात, ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ कर असं मी म्हणत नाही, पण त्यांच्या आठवणींना तुझं वर्तमान बिघडू देऊ नकोस. कारण जो भूतकाळाला धरून बसतो तो भविष्याकडे हातच वाढवत नाही. आज तुझ्या आत जे थोडं मोकळं वाटायला लागलंय ते या माफीमुळे आहे, ते या स्वीकारामुळे आहे. पुढील 6 महिने तुझ्या आयुष्यात बदल घेऊन येणार आहेत, पण तो बदल तेव्हाच टिकेल जेव्हा मन जुन्या जखमांपासून मोकळं असेल. म्हणूनच स्वामी आधी मन साफ करतात, नंतरच आशीर्वाद देतात. आज थोडा वेळ शांत बस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांची नावं मनात येऊ दे. राग नको, अश्रू नको, फक्त एवढंच म्हण, मी पुढे चाललोय. हे म्हणणं कठीण आहे पण आवश्यक सुद्धा. कारण बाळा, तू ज्याचं ओझं उचलतोयस ते तुझं नाही. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, तुझा मार्ग अजून बंद झालेला नाही, तुझी कथा अजून पूर्ण लिहिली गेलेली नाही. आणि म्हणूनच आज स्वामी तुला थांबवून सांगतायत, दुर्लक्ष करू नकोस. कारण जर हा क्षण निसटला तर पुन्हा तोच धडा वेगळ्या वेदनेतून यावा लागेल. पण आज तू ऐकतोयस, आज तू स्वीकारतोयस, आज तू मन हलकं करतोयस, हेच पुरेसं आहे पुढच्या टप्प्यासाठी. आता खोल श्वास घे, मन थोडं शांत ठेव, कारण पुढचा भाग
तुझ्या आयुष्यात आशा, विश्वास आणि नव्या सुरुवातीची चाहूल देणार आहे. मी इथेच आहे, तुझ्या बरोबर. हा प्रवास अर्ध्यावर थांबणार नाही. बाळा, आता हे शब्द इथे थांबतात, पण स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरून हटत नाही. आज तू इथेपर्यंत ऐकलंस, याचा अर्थ तू दुर्लक्ष केलं नाहीस. आणि जो ऐकतो त्याच्यासाठी देव नक्कीच काहीतरी ठरवतो. हा संदेश मनाला थोडा जरी स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त तुझ्यासाठी नव्हता, तो कोणा दुसऱ्याच्याही आयुष्यासाठी असू शकतो. म्हणून बाळा, हा स्वामी संदेश कोणाशी तरी शेअर कर. कदाचित त्याच्याही आयुष्यात आजपासून बदल सुरू होईल. अशाच शांत, खोल, हृदयाला स्पर्श करणाऱ्या स्वामी समर्थांच्या संदेशांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा फक्त एक चॅनल नाही जोडत, तुम्ही स्वामींच्या शब्दांशी जोडले जाता. शेवटी एवढंच, डोळे बंद कर, मन शांत ठेव आणि मनात एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद.